ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ह बघितलेले अँड, ऑर, इफ, देन, नॉट, इफ अँड ओनली. प्रत्येकाचे साईन्स पण बघितले. अँडचे साईन हे आहे. आता हे जी साईन आहे हे फक्त अँडलाच वापरायचं असतं काय का नाही. मी त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन सांगतो. हे जे साईन आहे रिव्हर्स पी किंवा उलटा व्ही हे आपण अँड, बट, व्हाय, नायदर, नॉट म्हणजे अँडला वापरू शकतो. बटला पण हे साईन वापरू शकतो. ऍटला पण हे साईन वापरू शकतो. व्हाय दोन वाक्य जर व्हाईलने जोडली असतील तरी आपण अँड वापरू शकतो किंवा दोन वाक्य नायदर नॉरने जोडली असतील तरी पण अँड वापरायचं. फक्त हे जे साईन आहे व्ही ते फक्त ऑरला आहे. फक्त काय ऑर. हे तर साईन भरपूर ठिकाणी वापरलं जातं. इफ, पी, देन, क्यू वाक्याची सुरुवात जर इफ देन असेल तर ॲरो वापरला जातो. वाक्याची सुरुवात इफ पी इज सफिक्सियंट फॉर क्यू म्हणजे इज सफिक्सियंट फॉर ना दोन वाक्य जोडली तरी पण आपण ॲरो वापरतो. क्यू इज नेसेसरी फॉर पी नेसेसरी फॉर जर दोन वाक्य जोडली असतील तरी पण पी ॲरो क्यू. पण पहिल्यांदा क्यू पाहिजे. लक्षात घ्या पहिल्यांदा पण पाहिजे क्यू आणि नंतरच पी पाहिजे. पी इम्प्लाइज क्यू दोन्ही वाक्य जर इम्प्लाइज न जोडली तरी पण हे नोटेशन देऊ शकतो. तो सिम्बॉल देऊ शकतो. क्यू फ्लोज फ्रॉम पी पहिल्यांदाच क्यू पाहिजे. लक्षात घ्या तर त्याचा सिम्बॉल काय येतो पी देन क्यू. पी ओनली इफ क्यू असेल तर पी देन क्यू चालेल. त्याला काही प्रॉब्लेम्स नाहीये. क्यू इज प्रोव्हाइडेड पी देन क्यू असं आहे. आता ह्या सगळ्यांना आपण ॲरो वापरू शकतो आणि इफ अँड ओनलीला काय वापरतो पी डबल ॲरो क्यू. इफ अँड ओनलीला पी डबल ॲरो क्यू. आज क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. काल आपण क्वेश्चन 1 बघितलं. सॉरी क्वेश्चन 2 बघायचा आहे. एक्सरसाइज 1.1 मधला लॉजिकचा आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. काल आपण क्वेश्चन नंबर 1 बघितलेला आहे स्टेटमेंट ट्रुथ आणि फॉल्स. त्याच्यानंतर 2 लेक्चर आपले थिअरीचे झालेले आहेत. आता पुढचा क्वेश्चन नंबर 2 त्यातलाच एक्सरसाइज 1.1 मधला लिहून घ्या क्वेश्चन्स. त्यात कसे मी एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आणि सॉल्व एक्झाम्पल मिक्स केलेले आहेत. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. खालील कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहा म्हणजे सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये लिहायचे. आता पहिल्यांदा अँड आणि ऑरचे एक्झाम्पल बघूया आपण. पहिल्यांदा अँड आणि ऑरचे बघायचे. नंतर इफ देन ॲरो आणि डबल ॲरो इफ देनचे आणि इफ अँड ओनलीचे बघूया. ठीक आहे. पहिले एक्झाम्पल लिहूया. नागपूर इज इन महाराष्ट्र. इज इन महाराष्ट्र. नागपूर महाराष्ट्रात आहे. अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. इज इन तामिळनाडू. ठीक आहे. आता दुसरे एक एक्झाम्पल घेऊया अँड आणि ऑरचं आपण. ठीक आहे. दुसरं घेऊया ट्रायंगल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलेस. ऑर आयसोसेलेस. हा आता इथं बघा हे अँडचं वाक्य आहे आणि हे ऑरचं आहे. तर इथं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं इक्विलॅटरल ट्रायंगल ऑर आयसोसेलेस हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. आणि नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू हे पण सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 वाक्य आहेत. कुठली सांगा. नागपूर इज इन महाराष्ट्र हे पहिलं स्टेटमेंट पहिलं सेंटेन्स आहे. नागपूर इज इन महाराष्ट्र. दुसरं चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तामिळनाडू. ठीक आहे. हे दोन्ही वाक्य कशाने जोडले अँड. मग यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार. पहिल्या वाक्याला पी कन्सिडर करा. दुसऱ्या वाक्याला क्यू आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे पी अँड क्यू. मग एवढ्याला 1 मार्क असणार आहे. 1 मार्काला विचारतात सिम्बॉलिक फॉर्म द्या. पण ते लिहायचं कसं सोडवायचं कसं तिकडे लक्ष द्या. पहिल्यांदा 2 स्टेटमेंट तुम्हाला वेगळे करावे लागणार. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. त्याचे 2 वेगवेगळे भाग करावे लागणार. पी किंवा नागपूर इज इन महाराष्ट्र हे पहिलं सेंटेन्स असणार. नागपूर इज इन महाराष्ट्र हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट काय चेन्नई इज इन तामिळनाडू. कारण चेन्नई इज इन तामिळनाडू. इज इन तामिळनाडू. तर त्यांचा सिम्बॉलिकली फॉर्म काय असणार सिम्बॉलिक फॉर्म झालं. 2 स्टेटमेंट वेगळे करायचे आणि ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म अँड न जोडला म्हणजे पी उलटा व्ही क्यू यांचा सिम्बॉलिक फॉर्म झालं. 3 ओळीत आन्सर होत आहे.
पी स्टेटमेंट वेगळं करायचं, क्यू स्टेटमेंट वेगळं करायचं, आणि दोन्ही वाक्य अँड न जोडलेले आहेत म्हणून पी अँड. आता खालचं सोडूया सोल्युशन. ओके, हा आता इथं काय पी ट्रायंगल इज इक्विलॅटरल, बरोबर, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. आणि दुसरं कसं ना आयसोसेलेस, क्यू ट्रायंगल इज आयसोसेलेस, बरोबर, ट्रायंगल इज अँड आयसोसेलेस. आता ह्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय होणार, दोन्ही वाक्य कशाने जोडलेले, आर पी आर क्यू, संपलं. म्हणजेच तुम्हाला दोन्ही जे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत ते कशाने जोडलेले आहेत त्याच्यावर सिम्बॉलिक फॉर्म डिपेंड आहे. हे लिहून घ्या. अजून पुढचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, पुढचं एक लिहून घ्या. दुसरे एक तुम्हाला मस्त पैकी देतो. हा लिहा. दुसरं 3 नंबर. दिल्ली is in India, but Dhaka is not in Sri Lanka. मस्त आहे वाक्य. आता मुद्दाम मी इथं नॉट आलेला आहे. नॉटचं सायन्स काय आहे, नॉटचं सायन्स माहिती आहे तुम्हाला, नॉटचं सायन्स असं आहे. ओके, आपण स्टडी केलेलं आहे नॉटचं सायन्स आहे. हे नॉटचं साइन आहे ना हे. ओके, आता ह्याच्यात पण 2 स्टेटमेंट आहेत. सोल्युशन कसं असणार बघा, पी दिल्ली इज इन इंडिया, दिल्ली इंडियात आहे, क्यू ढाका. घेताना पहिल्यांदा कन्सिडर करताना नॉट कन्सिडर करू नका, पहिल्यांदा कन्सिडर करताना नॉट कन्सिडर करू नका. ढाका इज इन श्रीलंका असं कन्सिडर करा. श्रीलंका, आता श्रीलंका मध्ये ढाका आहे, हे नॉट सांगितलं, ढाका श्रीलंकेत नाही. आता ढाका कुठं आहे, आता तुम्हाला ते वर्ल्डचं माप लक्षात ठेवायला ना, ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. ढाका इज द कॅपिटल ऑफ बांगलादेश. ठीक आहे, ते काय तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करणे इम्पॉर्टंट आहे. दिल्ली इज इन इंडियाला पी आणि ढाका इज नॉट. घेताना इथं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे, पण कन्सिडर करताना कसलं कन्सिडर करायचं, पॉझिटिव्ह. हा बट, आता बट दोन्ही वाक्य जर बट न जोडले असतील कुठला सिम्बॉल आहे ना, म्हणून हे स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणते मी तुम्हाला. दोन्ही वाक्य जर बट अँड बट एट वाईल नायदर नॉट यांच्यासाठी एकच सिम्बॉल अँड बट वाईल यट नायदर नॉट यांच्यासाठी एकच सिम्बॉल अँड. मग मी असं म्हणू शकतो सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी बटचं काय होणार अँड क्यू. पण क्यू इथे घेताना पॉझिटिव्ह आहे, इथं काय नॉट. ढाका ही आपण घेताना काय कन्सिडर केलंय, ढाका इज इन श्रीलंका मी कन्सिडर केलंय, पण त्यांनी काय सांगितलं, ढाका इज नॉट इन श्रीलंका. दुसरं स्टेटमेंट काय निगेटिव्ह आहे, दुसरं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. किंवा इथं असं करून घेऊ शकता नॉट क्यू, ढाका इज नॉट इन श्रीलंका, इज नॉट इन श्रीलंका. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय ना, पी पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, हे काही सांगायची गरज नाही, तुम्हाला ते लक्षात येते. पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, दुसरं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह, दुसऱ्या स्टेटमेंटला निगेटिव्ह साईन द्यायचं आणि बटचं काय द्यायचं अँड. संपलं. ओके, अजून एक वेगळं आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल, थोडंसं वेगळं घेतो आता मी. थोडंसं वेगळं घेऊया आपण. आनंद neither likes cricket, nor tennis. आनंदा क्रिकेट ही आवडत नाही आणि टेनिस ही आवडत नाही. नायदर नॉट. आनंदा
क्रिकेट ही आवडत नाही आणि टेनिस ही आवडत नाही. आता नायदर नॉट साठी काय वापरायचं सांगितलंय अँड. फक्त आवर एकच आहे त्याला फक्त व्ही वापरतो, बाकी सगळ्यांना अँड वापरतो. ठीक आहे, म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत. कुठली कुठली सोल्युशन, दोन स्टेटमेंट कुठले कुठले. पी आनंद लाईक्स क्रिकेट, आनंदला क्रिकेट आवडते. मी घेताना पॉझिटिव्ह स्टेटमेंट कन्सिडर करा असं सांगितलेलं आहे. इथं जरी निगेटिव्ह असलं. क्यू आनंद डज नॉट लाईक, नाही आनंद लाईक्स टेनिस, घेताना पॉझिटिव्ह घ्यायचं. लाईक्स टेनिस, आनंदला टेनिस आवडतं. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे. सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्याच्यात काय नायदर नॉट, नाही ते पण नाही आणि ते पण नाही म्हणजे नायदर नॉट. आता हे पण नाही आणि ते पण नाही, हे पण नाही आणि ते पण नाही, आणि हा शब्द येतो म्हणजे अँड येत आहे. नायदर नॉट साठी काय वापरायचं अँड. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट मध्ये मी अँड वापरणार. पण पहिलं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. आनंदला क्रिकेट आवडत नाही आणि आनंदला टेनिस पण आवडत नाही. नॉट पी क्रिकेट आवडत नाही, नॉट क्यू टेनिस आवडत नाही. नायदर नॉटचं अँड. संपलं सिम्बॉलिक फॉर्म. अँड आणि ऑरचे तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे, अजून एक आपण एक्झाम्पल बघूया. नायदर नॉटचं पण तुम्हाला समजलं. अजून एक घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जगदीश, जगदीश नेक्स्ट एक्झाम्पल्स 5-6 काय असेल तो नंबर तुमचा टाका. जगदीश, जगदीश stays at home. Jagdish stays at home while Srijit and Shalmali go for movie. Go for a movie. हा जगदीश stays at home while. दोन्ही वाक्य कशाने जोडले आहेत, while. मग व्हायसाठी पण काय वापरायचं आपण, अँड वापरायचं. आता इकडे लक्ष द्या, दोन्ही वाक्य आपण कशाने जोडलेले अँड. मग सोल्युशन कसं असणार, दोन वाक्य कुठले. पी जगदीश, जगदीश स्टेज ॲट होम हे पहिलं, आणि दुसरं श्रीजित, श्रीजित अँड शाल्मली गो फॉर मी. आता तुम्ही म्हणणार हे दोन वाक्य आहेत, दोन पर्सन्स आहेत पण स्टेटमेंट एकच आहे. श्रीजित अँड शाल्मली गो फॉर मी. श्रीजित आणि शाल्मली मुली बघायला गेलेले आहेत, हे स्टेटमेंट एकच आहे. जरी पर्सन दोन असले तरी स्टेटमेंट एकच आहे. आणि दोन्ही वाक्य कशाने जोडले अँड. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे का, नाही. मग यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे ना, पी अँड क्यू. यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे ना, पी अँड क्यू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, समजलं तुम्हाला. तुम्हाला एक होमवर्क देऊया, एक दोन एक्झाम्पल होमवर्कला घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दोन एक्झाम्पल होमवर्क स्क्रीनशॉट मारून घ्यायचा, होमवर्क करायचं, पर्सनल व्हॉट्सअपवर टाकायचा. फर्स्ट, either 25 is a perfect square, either 25 is a perfect square or 41 is divisible by 7, is divisible by 7. होमवर्क एक होमवर्कला करा. आणि दुसरं अँगल इज neither acute nor obtuse, हे दोन होमवर्कला करा. त्यांची सिम्बॉलिक फॉर्म मला तुम्ही होमवर्कला काढून द्या, लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. हा, ह्याचे स्क्रीनशॉट मारून तुम्ही लिहून घ्या आणि हे मला पर्सनल व्हॉट्सअपवर सोडून टाका की यांची सिम्बॉलिक फॉर्म काय असते. आता ह्यांच्यावर बघूया, म्हणजे देन आणि इफ अँड ओनली ची काही आपण सिम्बॉलिक फॉर्म बघूया. ते मला तुम्ही सोडवून द्या. ठीक आहे, घेऊन घ्या 6 नंबरचा 7 नंबरचा क्वेश्चन. या 6 नंबरचा काय असेल, तुमचा नंबर काय असेल. ठीक आहे, लिहून घ्या.
if triangle ABC is right angled, if triangle ABC is right angled at B, triangle ABC हा right angle आहे B मध्ये, then measure of angle A plus measure of angle B, measure of angle C is equal to T. आता समजा ट्रायंगल ABC हा जर राईट अँगल असेल आणि तो पण बी मध्ये असेल तर मेजर ऑफ अँगल ए मेजर ऑफ अँगल सी किती असतं 90, कारण थर्ड ट्रायंगल जो आहे अँगल बी तो 90 असणार ना. हा की तुम्हाला काय करायचं, तुम्ही हे दोन स्टेटमेंट आहेत त्याचा सिम्बॉलिक फॉर्म करायचा आहे. अजून एक घेतो 7 नंबरला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. The angle is a right angle. The angle is a right angle. The angle is a right angle. If and only if it is measure 90 degree. दोन स्टेटमेंट आपण घेतलेली आहे. आता 2 मिनिट इकडे लक्ष द्या. ह्या स्टेटमेंट मध्ये आपण हे दोन एक्झाम्पल सोडवायचे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म करायचा आहे. त्याचं सोल्युशन, ह्याचे दोन स्टेटमेंट कुठले, स्टेटमेंटची सुरुवात इफ नव्हत्या ते स्टेटमेंट मध्ये येणार नाही. ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ऍट बी हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. स्टेटमेंटची तुम्ही सुरुवात इफ न केलेली आहे, इफ हे स्टेटमेंट मध्ये येणार नाही. इफ सोडून पी, ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल्ड ऍट बी, आणि क्यू काय, देन हे स्टेटमेंट मध्ये येणार नाही, पुढचं स्टेटमेंट मध्ये येणार. ओके, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. देन सिम्बॉलिक फॉर्म, दोन्ही वाक्य कशाने जोडले तो देन, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे, पी देन क्यू. संपलं. तुम्हाला मी फर्स्ट सुरुवातीला सांगितलं ह्यातलं कुठलं जरी आलं, P then Q, P is sufficient for Q, Q is necessary for B. Q first सांगितलं, इथं P first आहे. P implies Q, Q flows from P, P only Q, Q provide P. असं तर E आपण एरो करतो, आणि if and only ला काय करतो, डबल एरो. if and only चं साइन कुठलं डबल. ह्याच्यात पण दोन स्टेटमेंट आहेत. P, the angle is a right angle. The angle is a right angle. अँगल हा राईट अँगल असू शकतो, तर तो किती डिग्रीचा पाहिजे, इट इज मेजर 90 डिग्री. काय येणार सिम्बॉलिक फॉर्म, एखादा अँगल राईट अँगल असू शकतो तर त्याचं माप 90 डिग्री पाहिजे. जर एखादा अँगल 90 डिग्री असेल तर तो राईट अँगल असेल. इफ अँड ओनली जर एखादा अँगल राईट अँगल असेल तर तो 90 डिग्री असेल. जर एखादा अँगल 90 डिग्री असेल तर तो राईट अँगल असेल. इफ अँड ओनली साइन्स डबल एरो क्यू. समजलं. आणखीन आपण एक्झाम्पल घेऊया ह्या दोन्ही वरची, इफ अँड ओनली आणि 3 एरो क्यू वरची. ठीक आहे, 8 नंबरचे एक्झाम्पल्स जरा इंटरेस्टिंग देतो, दोन्ही वेगळे देतो, थोडस वेगळं देतो. I shall play provided I finish my studies. हा, आता I shall play मी खेळायला जाऊ शकतो. कधी, I finish my studies. प्रोव्हाइडेड हे झालं तरच. प्रोव्हाइड म्हणजे काय, झालं तरच. प्रोव्हाइडेड प्रदान केले तुम्हाला, हे झालं तरच. आहे प्रोव्हाइडेडला काय सांगितलं मी, क्यू प्रोव्हाइडेड पी. म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे क्यू असते आणि दुसरं स्टेटमेंट हे पी असते. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. क्यू प्रोव्हाइडेड पी हे बोर्डच्या बुक मध्ये नाही आहे, पण सीईटी ला विचारतात म्हणून मी हे स्टेटमेंट घेतलंय. क्यू पहिल्यांदा पाहिजे आणि पी नंतर पाहिजे. मग सोल्युशन कुठलं पी असणार सांगा, स्टेटमेंट पी कुठलं असणार, हे स्टेटमेंट असणार का ते स्टेटमेंट पी असणार. फर्स्ट स्टेटमेंटला पी म्हणणार का सेकंड स्टेटमेंटला पी म्हणणार. क्यू प्रोव्हाइडेड पी, सेकंड स्टेटमेंट पी असते.
आय फिनिश माय स्टडीज. मी अभ्यास पूर्ण झाला तरच खेळायला जाऊ शकतो. अभ्यास पूर्ण झाला तरच प्रोव्हाइडेड. आणि क्यू कोण असणार? आय शॅल प्ले. सिम्बॉलिक फॉर्म. काय आहे सिम्बॉलिक फॉर्म? आता पी एरो क्यू हे लक्षात ठेवा. त्याला सिंगल एरोच वापरायचा. ह्या सगळ्यांसाठी काय वापरायचंय? सिंगल एरो. पण फर्स्ट स्टेटमेंट हे आहे आणि सेकंड स्टेटमेंट हे आहे, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही फर्स्ट स्टेटमेंट हे देशीला चुकणार, परीक्षेत मार्क जाणार. हेच फर्स्ट स्टेटमेंट आहे, आय फिनिश माय स्टडीज, आणि आय शॅल प्ले हे सेकंड स्टेटमेंट आहे. समजलं? ठीक आहे. अजून एक करू शकता तुम्ही. ठीक आहे, मी तुम्हाला असं एक स्टेटमेंट देतो की तुम्ही ते सोडवून दाखवायचं मला. ओके, असं एक स्टेटमेंट देतो. या रेखा अँड रामा आर ट्विन्स. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय? रेखा अँड रामा आर ट्विन्स. लिहून घ्या. हा, कोण सांगेल याचा सिम्बॉलिक फॉर्म काय? रेखा अँड रामा आर ट्विन्स. दोन्ही वाक्य कशाने जोडलेत? अँड ना. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? पी अँड क्यू. बरोबर का? दोन्ही वाक्य अँड ने जोडलेत ना. रेखा अँड रामा आर ट्विन्स. देन पी अँड क्यू. हे जर तुम्ही आन्सर लिहिला, शेवटचं एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, तर पूर्णपणे एक्झाम्पल चुकणार आणि 0 मार्क्स मिळणार. कारण असं म्हणू शकत नाही तुम्ही रेखा ट्विन्स. एकटी कशी ट्विन्स असेल हो? सिंगल पर्सन ट्विन्स असू शकत नाही ना. किंवा रामा ट्विन्स. हे एकच स्टेटमेंट आहे. पी सोल्युशन रेखा अँड रामा आर ट्विन्स. हे एकच स्टेटमेंट आहे, दोन स्टेटमेंट नाही. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे ना? पी. हे महत्वाचं आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येतो? पी एवढाच येतो, फक्त पी. आणि हा क्वेश्चन सीईटीला विचारलेला होता. बऱ्याचशाच विद्यार्थ्यांचे आन्सर्स ए बी सी डी असे ऑप्शन होते. पी अँड क्यू, पी और क्यू, पी क्यू. सगळ्या विद्यार्थ्यांनी पी अँड क्यू केलं. सगळ्यांचं चुकलं, फक्त आन्सर येते पी. सॉरी, इथं नन ऑफ दिस आणि फक्त आन्सर येते पी. सगळ्यांचं चुकलं. लक्षात ठेवा, एकच स्टेटमेंट आहे ते, रेखा अँड रामा आर ट्विन्स. एक 2 होमवर्कला घ्या, आणखी 2 उद्या सोडून आणा. प्रश्न व्हॉट्सअपवर टाका. होमवर्क लिहून घ्या. फर्स्ट, visiting Himalayas implies a peace of mind. And दूसरा, Hari is rich. Hari rich आहे. Hari is rich. If and only if he wants a car. हे 2 एक्झाम्पल होते त्याच्याकडून. इम्प्लाइज सिंगल आर, इफ अँड ओनली डबल आर. होमवर्कला सोडवायची, ह्या स्टेपने सोडवायची. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे तुमचा मॅथमॅटिकल लॉजिक अँड इट्स अप्लिकेशन. उद्याच्या लागते ट्रुथ टेबल थोडे पाठ करून घ्या. त्याच्यावरच्या तर उद्या एक्झाम्पल असणार. पुढच्या लेक्चरला ट्रुथ टेबलवरचे एक्झाम्पल आहे. TTFF ची ट्रुथ टेबल पाठ करा. ओके.